नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा हेल्दी गप्पाच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये. आज आहे 30 जानेवारी 2024. या संपूर्ण जगामध्ये ज्या व्यक्तीवर 1,00,000हून अधिक पुस्तकं लिहिली गेली, 70 देशांमध्ये ज्या व्यक्तीचे आजही पुतळे आहेत, आज जगातले सर्वोत्तम नेते बराक ओबामा असतील, नेल्सन मंडेला असतील, असे सर्वोत्तम नेते ज्यांना आपलं गुरु मानतात. आणि आजचा दिवस आपण हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो. असे आपल्या भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. गांधीजी या व्यक्तिमत्वाबद्दल अनेक गैरसमज आपल्या मनामध्ये आहेत. हेच गैरसमज आपण आज समजून घेणार आहोत आपल्या पुण्यातले प्रसिद्ध ॲडव्होकेट असीम सरोदे सरांसोबत. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आज तोच पहिला प्रश्न पुन्हा एकदा की गांधीजी या व्यक्तिमत्वाबद्दल तुमचं काय मत आहे, किंवा तुम्ही लहानपणापासून ते वाचत आलेला आहात. अनेक आज आमच्या तरुणांमध्ये ते समज आहेत, गैरसमज आहेत. तुम्ही कसं बघता? गांधीजी यांच्याबद्दल जे काही समज किंवा गैरसमज आहेत ते अत्यंत साहजिक आहे. कारण की काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल समज किंवा गैरसमज होऊ शकतात. ज्यांनी काही कामच केलं नाही त्यांच्याबद्दल समज किंवा गैरसमज नसतात. आणि ते भारत या देशापुरते मर्यादित न राहता, जेव्हा तुम्ही मगाशी सांगत होता तसं की 70 देशांमध्ये त्यांचे पुतळे स्वयंप्रेरणेने तिथले सरकार तिथले लोक करतात. जेव्हा 150 पेक्षा जास्त देशांनी स्मरण पोस्ट डिपार्टमेंटचे काढले गांधींच्या फोटो सकट. त्यानंतर 600हून अधिक विद्यापीठांमध्ये जगातल्या महात्मा गांधींचा विचार शिकवला जातो. हे मोठे नेते त्याच्यामुळे नाही आहेत की तुम्ही मगाशी म्हणाल किंवा नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग, बराक ओबामा, ज्यांना त्यांच्या वेळेस लोक मानायचे आणि ते म्हणायचे की गांधीजी आमचे गुरु आहेत. म्हणजे बराक ओबामाला जेव्हा प्रश्न विचारला की तुम्हाला कोणासोबत डिनर करणं आवडेल आज, तर त्यांनी सांगितलं असतं की महात्मा गांधी असते त्यांच्यासोबत मला डिनर करणं आवडेल. एवढं महान व्यक्तिमत्व भारतात होऊन गेलं. मार्टिन ल्युथर किंगनी तर म्हटलं की जगातल्या लोकांना आश्चर्य वाटेल की हाडा मासाचा असा एक माणूस या पृथ्वीवर चालला होता. एवढं अविश्वसनीय स्वरूपाचं काम जे प्रचंड धार्मिक आहे. म्हणजे गांधी सगळ्यांपेक्षा जास्त रामाचं नाव घेणारे. आणि जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना त्रास याचा होता की आपण जो राम मानतो तो खूप वेगळा आहे, आणि हा जो माणूस मानतो तो की प्रत्येक जनात आणि प्रत्येकाच्या मनात असलेला राम, तो राम माझा आहे. आणि हा माणूस जेव्हा सांगतो रामराज्य आलं पाहिजे, तेव्हा ते असते रामराज्य प्रत्येक सामान्यातल्या सामान्य माणसाला राहण्यासाठी घर देणारं, हातांना रोजगार देणारं, त्या माणसाला प्रतिष्ठा मिळवून देणारं रामराज्य. आणि ते सांगतात की दीनदुबळ्या लोकांना हे माझं राज्य वाटलं पाहिजे, असं रामराज्य आणायचं आहे. तर गांधींचे सगळे विचार जे आहे ते असे जागतिक दर्जाचे. म्हणजे असं समजा की गांधींचं नाव नेल्सन मंडेला असतं तर तेच गांधींचे विचार आहेत. जे नेल्सन मंडेला तिथे निग्रो, किंवा आपण ज्याला आता निग्रो म्हणू शकत नाही, वर्णद्वेषी ते ठरते, पण जे काळ्या वर्णाच्या लोकांसाठी एक दुराभावना निर्माण करणारं वातावरण तिथे होतं, त्याच्याविरुद्ध नेल्सन मंडेला लढले. तिथे गांधीजी त्यांना उपयोगाचे पडले. तर गांधीजी एक तत्वचिंतक म्हणून महत्वाचे आहे. दुसरीकडे आपण पाहतो की सरदार वल्लभभाई पटेल असतील, नंतर पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजगोपालाचारी, यांना या तरुण लोकांना त्यांनी तेव्हा आकर्षित केलं. आणि एवढंच नाही तर मोतीलाल नेहरू किंवा देशबंधू दास असे तेव्हा लाखोमध्ये वकिलीची प्रॅक्टिस असलेली, कमाई असलेले लोक, त्यांना त्यांनी आकृष्ट करून वकिली सोडून द्यायला भाग पाडलं. म्हणजे एवढी प्रेरणा त्यांनी दिली की वकिली तुम्ही देशासाठी सोडून देऊ शकता का, हा प्रश्न न विचारता त्या लोकांनी गांधींच्या प्रेमाखातर आणि त्या सगळ्या विचारांनी भालवून वकिली सोडून दिली आपली. आणि त्यांनी अनेकदा न्यायालय बंद पाडले, अनेकदा कायद्यांना आव्हान दिलं, पण सातत्याने शांतताना मार्ग विकसित कसा करायचा, अहिंसक मार्गाने काम कसं करायचं हे सांगण्याचा प्रयत्न केला. आता अहिंसक मार्ग म्हणजे शेवटी परत कसं आहे की आपल्या सगळ्यांच्या धर्माचं सार आहे अहिंसा, आपल्या सगळ्यांच्या धर्माचं सार आहे शांतता. कोणताही धर्म घ्या, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन, जगातलं, त्याच्यामुळे गांधींचे विचार असे जागतिक होते.
बरं. आणि म्हणून मी लहानपणीपासून माझ्या वडिलांमुळे गांधींचे पुस्तकं वाचले, गांधी विचार समजून घेतले, त्याचे प्रयोग मी वेगवेगळ्या ठिकाणी केले. बर म्हणजे कारागृहामध्ये मी जेव्हा हिंसा केलेल्या कैद्यांसाठी गांधी विचार परीक्षा सुरू केली येरवडा जेलमध्ये, बर तेव्हा मी जवळपास 12-13 वर्ष येरवडा जेलमध्ये काम केलं. मला वाटते 15 वर्ष केलं. आणि तेव्हा ज्यांना शिक्षा लागलेली आहे त्यांनी क्रूर अशा प्रकारचे गुन्हे केलेले असल्यामुळे जन्मठेप आहे, फाशीची शिक्षा आहे, असे गुन्हे ज्यांनी केलेले आहेत त्या कैद्यांसाठी अहिंसेचे धडे त्यांना द्यायचे आणि त्यांच्या मनामध्ये काही परिवर्तन होते काय पाहायचं, असा मानसिक पुनर्वसनाचा प्रयोग आम्ही येरवडा जेलमध्ये केला. आणि जेव्हा मी हा प्रयोग केला तेव्हा मला वाटलं नव्हतं की एवढी प्रसिद्धी त्याला मिळेल, पण जगात त्याची दखल घेतली गेली की कारागृहातल्या कैद्यांसाठी ज्यांनी हिंसा केली त्यांना अहिंसेचे धडे आणि मानसिक पुनर्वसनाचा प्रयोग म्हणून जगात सगळीकडे याच्याबद्दलच्या बातम्या छापून आल्या आणि भारतातल्या अनेक कारागृहांमध्ये नंतर गांधी विचार परीक्षा सुरू झाली. त्यामुळे गांधींचा विचार हा ते केवळ जिवंत असताना नाही तर ते इतके वर्षांनी, ते मृत झालेल्यावर पण इतक्या वर्षांनी ते विचार सतत जिवंत राहतात, सतत वरती येतात, सतत लोकांना मार्गदर्शन करत असतात आणि लगेराव मुन्नाभाई सारखे सिनेमे पण तयार होतात. म्हणून मग मला काय वाटतं अवधूत की या विचारांमध्ये जी ताकद आहे ती वेगवेगळ्या प्रकारे मांडता येते. म्हणजे एक विचार जो असतो तो जेव्हा तुम्ही बघा की गांधी नावाचा सिनेमा परदेशी लोक तयार करतात, त्याला जगातले सगळे झाडून अवॉर्ड मिळतात की त्यांनी गांधींचे काही अंश दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की आम्ही नाही दाखवू शकत 3-4 तासात सगळं, पण त्यातले एक रोमांचक प्रसंग त्यांनी दाखवले आणि रोमांच उभा राहतो तो स्वातंत्र्य संग्राम पाहताना की काठ्या कुणाला तरी मारत आहेत आणि त्याच्यामुळे आपण पेटून उठतो इकडे. हा रोमांच इतर काही सिनेमांमधून दाखवण्यात आला नाही. मग एक खूप गंभीर सिनेमा गांधी नावाचा काढण्यात आला ज्याला सगळ्या जगातले पुरस्कार मिळाले आणि दुसरीकडे लगेराव मुन्नाबाई सारखा अत्यंत खुसखुशीत विनोदी अंगाने जाणारा सिनेमा काढता आला. तर हे त्या माणसाचं मोठेपण आहे की त्यांनी हे सगळ्या पद्धतीने मला तुम्ही प्रोजेक्ट करू शकता एवढं मोठं काम त्यांनी केलं. सर माझा हाच पुढचा प्रश्न आता असा आहे की तुम्ही लगेराव मुन्नाबाईचा विषय काढला आणि आपण आजच्या काळात थोडंसं बोलतोय, त्यात गांधीजी असं म्हणतात की एक गाल, एका गालावर जर थोबाडीत जर मारली तर दुसरा गाल पुढे करायचा. आता ही खूप साधी पण खूप मोठी शिकवण आहे. ही जी अहिंसाची शिकवण जी होती गांधीजींची ती नक्की काय आहे? म्हणजे तुम्ही थोडंसं जर आपण त्यात खोलवर जायचा जर विचार जर केला तर तुम्ही सांगू शकाल का आम्हाला? पण मगाशी मी अवधूत म्हणालो ना तसं हा विषय अत्यंत धार्मिक विषय आहे. खरा धार्मिक माणूस हिंसक नसतो. खरा धार्मिक माणूस नेहमी अहिंसकच असतो. पण आपण आज पाहतो की धर्माच्या नावाने हिंसा करणारे वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे झेंडे घेऊन असलेले लोक आहेत. ते खरं धर्म त्यांना माहीतच नाही आहे, त्याच्यामुळे ते तसं करू शकतात. पण गांधींचा धर्म होता तो धर्म पाळण्यात होता, धर्म वागणुकीत आणण्यात होता. की मी जो माझा धर्म आहे तो सगळ्यात सुंदर आहे आणि तो मी सोडणार नाही. त्यांनी एक वाक्य खूप चांगलं म्हटलं होतं की मी एक सगळ्यात उत्तम हिंदू आहे, कारण की मी एक सगळ्यात चांगला मुस्लिम आहे, मी एक सगळ्यात चांगला ख्रिश्चन आहे, मी एक सगळ्यात चांगला बौद्ध किंवा जैन आहे. आता हे म्हणण्याची ताकद केव्हा येते आपल्यामध्ये की तुम्ही मला कोणत्याही धर्मात टाका, मी त्या धर्मातला सगळ्यात बेस्ट आहे, कारण की मी माझा धर्म मला लक्षात आला आहे आणि तो धर्म मी सगळ्यात चांगला वागणुकीच्या पातळीवर आणलेला आहे. त्यामुळे हा विश्वास निर्माण होतो की मी चांगला हिंदू असेल तर आपोआपच मी चांगला मुस्लिम आहे, मी चांगला मुस्लिम असेल तर आपोआप चांगला हिंदू आहे किंवा चांगला ख्रिश्चन आहे किंवा चांगला बुद्ध आहे. तर मला असं वाटते की हे अशा पद्धतीने समजून घेणं ही गांधींची एक ताकद होती. आणि मग ते ह्या सगळ्या धार्मिक शिकवणी प्रत्यक्ष वागणुकीच्या पातळीवर आणताना त्यांनी एकदा असं म्हटलं की आपण अस्पृश्य समाजावर इतके जास्त अन्याय आतापर्यंत केलेले आहे की अस्पृश्य व्यक्तींनी सवर्णांच्या गालावर एक थापड मारली तर त्यांनी दुसरा गाल पण पुढे केला पाहिजे, तरी आपल्या पापाचं परिमार्जन होणार नाही एवढे अन्याय आपण केवळ अस्पृश्य असलेल्या लोकांवर आतापर्यंत. आता या संदर्भात ते विचार आहेत आणि तसं पाहिलं तर ही शिकवण येशू ख्रिस्तांची धार्मिक शिकवण आहे. जे येशू ख्रिस्त म्हणायचे की त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होऊ द्या, त्यांना कळत नाही ते बिचारे काय चुकीचं करतात असं येशूंचं वाक्य. तर त्यांचं हे येशू ख्रिस्तांची ख्रिश्चन धर्माची शिकवण आहे की एक गाल एका गालावर मारलं दुसरा गाल पुढे करा. पण गांधींची अहिंसा एवढ्या पुरती मर्यादित नव्हती. गांधींची अहिंसा अशी होती की तुम्ही मला मारलं तर त्याचं मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही का मारलं याच्याबद्दल तुम्हाला उत्तर द्यावं लागणार.
जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तुम्ही मला मारा पण मी तुम्हाला विचारणार. आता याच्यासाठी खूप मोठी धडाडी लागते, खूप मोठी हिंमत लागते की मी मार खाईन पण मी प्रश्न विचारणार. आता हा खरा लोकशाहीचा विचार आहे की लोकशाहीमध्ये प्रश्न विचारले पाहिजे की नाही. आम्हाला हुकुमशाही नको, आम्हाला लोकशाही पाहिजे आणि लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं आमचा हक्क आहे. मग तुम्ही माराल तरी आम्ही हात उचलणार नाही, पण प्रश्न विचारणार. आणि मग त्याच्यानंतर गांधींचे हे विचार गाण्यांमधून आले, घोषणांमधून आले की हमला चाहे जैसा होगा हात हमारा नहीं उठेगा. तर ही ताकद असते, मानसिक ताकद, मनोबल म्हणतात त्याला. तर ही खूप मोठी ताकद आहे. आणि हा एक संदर्भ गांधींच्या त्या याला एका गालावर थापड मारली तर दुसरा गाल पुढे करा, हे त्या अर्थाने त्यांनी म्हटलं होतं. आणि त्यांची अहिंसा म्हणजे एकूण हा अहिंसेबद्दलचा विचार जर करायचा असेल तर 1925 साली इंग्रजांनी शस्त्रबंदी कायदा आणला, की शस्त्रास्त्र बंदी सगळी. तर गांधींनी त्याला विरोध केला. म्हणजे आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या माणसाने अहिंसेची शिकवण देण्यासाठी पूर्ण जीवन घालवलं तो माणूस 1925 साली शस्त्रबंदी कायदा इंग्रजांनी आणले त्याला विरोध करतो. कारण की ते म्हणतात की आमच्यावर तुम्ही असं काही लादायचं नाही, आमच्यासोबत बसून निर्णय घ्यायचा. तुम्ही शस्त्र चालवणार आणि आमच्या जवळच्या जे पारंपरिक कोणी काठी घेऊन चालणारे आहेत त्याला पण तुम्ही शस्त्र म्हणणार. आणि शस्त्रबंदी कायद्याला त्यांनी विरोध केला कारण की त्यांची हिंसा किंवा अहिंसा ही जी आहे ही स्पष्ट भावना होती. आणि म्हणून पुढे त्यांनी 26 सप्टेंबर 1947ला जेव्हा पाकिस्तान आपल्या काही कांगाळ्या करायला लागल्या किंवा मुद्दामून भारताला त्रास होईल अशा प्रकारची काही वागणूक त्यांची देश स्वतंत्र झाल्यावर होती, तेव्हा त्यांनी सांगितलं की न्याय स्वीकारण्यासाठी कोणताच मार्ग नसेल तर पाकिस्तान सोबत युद्ध झालं तरी चालेल. हे गांधींचं वाक्य आहे. म्हणजे काही कोणाचे लाड करायचे वगैरे असं त्यांची अहिंसा नव्हती, त्यांची भित्र्याची अहिंसा नव्हती. ती मर्द आणि खरं मर्द शब्द पण खूप पुरुष प्रधान आहे, पण तो न वापरता आपण असं समजू शकतो की एक ताकदवान असलेल्या स्त्री पुरुषांची जी भावना असते ती भावना त्याच्यामध्ये होती की मी घाबरतो म्हणून मी अहिंसेचं बोलत नाही. म्हणजे बरेचदा काय असते खूप मोठा पैलवान असतो एखादा अगड ताकदवान, आपल्याला दिसते की यांनी आपल्याला एक कानाखाली दिली तरी आपण झोपणार, मग आपण त्याला तत्वज्ञान अहिंसा हा माझा धर्म आहे मी हिंसा करणार नाही. अरे पण तो तुला मारू शकतो ना. अशा वेळेस आपण मग हिंसा मुद्दामून नाकारतो आणि अहिंसा आणतो. आणि आपल्यापेक्षा दुबळा असेल तर आपण मग म्हणतो आम्ही हिंसा करणार. तर गांधींचं तसं नव्हतं, ते तत्व म्हणून त्यांनी मान्य केलं होतं की दुबळ्याची ही अहिंसा नाही, ही शूराची अहिंसा आहे. हिंसेला विरोध केला पाहिजे, पण जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा हिंसा म्हणजे भित्रेपणा नाही, अहिंसा म्हणजे भित्रेपणा नाही असं गांधींनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं. आणि भ्याडपणा आणि हिंसा याच्यातून कोणाची निवड करणार असं जर त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की मी भ्याडपणाची कधीच निवड करणार नाही. त्यामुळे हाच माणूस जो निडर होता, निर्भय होता, मनामध्ये कोणत्याही प्रकारचं भय किंवा भीती न बाळगणारा होता, असा दिसणारा की असा बारीक आणि तसं पाहिलं तर खूप मोठं काही बलदंड व्यक्तिमत्व नाही. पण परत ते मनोबलचा प्रश्न आहे की गांधी भारत स्वतंत्र झाल्यावर जेव्हा नवाखालीमध्ये हिंदूंवर अत्याचार व्हायला लागले, स्त्रियांवर अत्याचार व्हायला लागले, नवाखाली म्हणजे तेव्हा पाकिस्तानमध्ये गेलेला भाग होता, त्यांनी सांगितलं मी कोणाची परवानगी वगैरे घेणार नाही, मी डायरेक्ट तिथे जाणार. आणि हा माणूस अनवाणी चालत तिथे गेला आणि तिथे जाऊन ते बसले की हिंदूंवरचे अत्याचार थांबले पाहिजे, स्त्रियांवरचे अन्य अत्याचार जे होता, हिंसा होता ती थांबली पाहिजे आणि एकूणच हिंसा सगळी इथली थांबली पाहिजे यासाठी तिथे जाऊन ते बसले. म्हणजे भारत स्वतंत्र होत असताना हा माणूस तिथे होता. आता तो बांगलादेशमध्ये, तिथे ते होते. आता कोणतीही सुरक्षा न घेता, पोलीस संरक्षण न घेता अनवाणी तिथे चालत जायचं, ही हिंमत आता कोणता नेता दाखवू शकतो तुम्ही सांगा. समाजामध्ये मिसळण्यासाठी आपल्या विश्वासांवर जो ठाम भरोसा लागतो की मी केलेले विचार हे योग्य आहे, मला लोकांनी स्वीकारलेला आहे, मी लोकांचा नेता आहे असं ज्यांना वाटते तोच समाजाला न घाबरता निडरपणे समाजातल्या लोकांमध्ये मिसळू शकतो. गांधींची अहिंसा ही तशा प्रकारची होती हे आपण समजून घेतलं. तो आता सर तुम्ही असं म्हणला की म्हणजे गांधीजी हे फक्त कुठल्याही एका पक्षापुरते नव्हते. म्हणजे गांधीजी हा जो विचार आहे तो अजूनही मला असं वाटतं की
तो जिवंत आहे. कितीही प्रयत्न झाले तरी त्याला आपण कधी मारू शकत नाही. कारण आता असं झालं की प्रत्येकाला असं वाटतं की गांधीजी हे फक्त काँग्रेसपुरते मर्यादित होते किंवा एखाद्या व्यक्ती त्या पक्षापुरता होता. तसं नाहीये. गांधीची एक विचार जर आपण युनिव्हर्सिटी असं म्हणतो, तर एक असाच एक खूप मोठा गैरसमज आहे की गांधीजी म्हणजे भगतसिंग हे त्या काळातले जे तरुण क्रांतिकारी होते त्यांच्याबद्दल, त्यांच्या फाशीबद्दल त्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत, असं एक गैरसमज बऱ्याचदा मला वाचनामध्ये येतो किंवा मी त्याच्याबद्दल ऐकतो व्हिडिओ आणि याच्यामध्ये. तर हा जो गैरसमज आहे त्याबद्दल तुम्ही थोडंसं आम्हाला एक्सप्लेन करता का? भगतसिंगांबद्दल गांधींचं जे प्रेम होतं ते त्यांनी वारंवार व्यक्त केलं. म्हणजे आपला एक थोडासा वेगळ्या मार्गावर गेलेला मुलगा, की ज्याची दिशा चुकलेली आहे पण उद्देश चुकलेला नाही, अशा प्रकारची गांधींची भावना भगतसिंगांबद्दल होती. बर. आता एक माणूस पालक म्हणून जेव्हा आपल्या मुलाबद्दल विचार करतो की आपण सिनेमे पण पाहतो बरेचसे, अँग्री यंग मॅन असे दाखवलेले सिनेमे, की त्याची दिशा पूर्णपणे भरकटलेली असते, पण तो ज्या व्यक्तींना मारत असतो, तो ज्या व्यक्तींना शिक्षा करण्याचा प्रयत्न करत असतो, ज्यांना तो न्यायाच्या कटघऱ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो, असे हिरो दाखवतात. तर ते माणसं सगळे चुकीचे असतात ज्यांच्याशी तो लढाई करत असतो, पण त्याचा मार्ग चुकलेला असतो. आणि तरी आपण त्याला हिरो म्हणून स्वीकारतो. भगतसिंग हे अत्यंत शुद्ध मनाचे तरुण होते, ज्यांनी भारतावर प्रचंड प्रेम केलं आणि गांधींना त्या प्रेमाची जाणीव होती. त्यांना माहित होतं की हा भारतावर प्रेम करणारा सगळ्यात असा ताकदवान युवक आहे. त्यामुळे भगतसिंगांना जेव्हा फाशीची शिक्षा देण्यात आली, कारण की मला वाटते 28 डिसेंबर 1928ला त्यांनी सँडर्सनचा खून केला. कारण की सँडर्सननी निहत्थे आपण ज्याला म्हणतो की ज्यांच्या हातात कोणतं हत्यार नव्हतं अशा आंदोलन करणाऱ्या लोकांवर जमावावर त्यांनी लाठीचार्ज केला, ज्याच्यामध्ये लाला लजपतराय हे जखमी झाले आणि त्याच्यात त्यांचं निधन झालं. त्याला धरून जो असंतोष होता तो भगतसिंगनी व्यक्त केला आणि त्यांनी सँडर्सनचा खून केला. आता सँडर्सनचा खून केल्यावर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा सातत्याने गांधींनी प्रयत्न केले. आपण हे समजून घेतलं पाहिजे. तुम्ही म्हणता तो गैरसमज समाजामध्ये मुद्दामून पसरून देण्यात आलेला आहे, कारण की गांधीला लहान कसं करायचं, गांधीला लहान कसं दाखवायचं, गांधी काहीतरी चुकीचे वागले होते कसं दाखवायचे, यासाठी सततचे प्रयत्न सुरू आहेत. पण गांधींच्या बाबतीत एक समजून घेतलं पाहिजे की सातत्याने त्यांनी करेक्ट राहण्याचा प्रयत्न केला आहे, की जे योग्य आहे ते सांगत राहणार, पण ते चांगल्या मार्गाने सांगणार. मग भगतसिंगची फाशी जेव्हा झाली तेव्हा गांधींनी तेव्हाचे जे लॉर्ड आयर्विन होते यांच्यासोबत अनेक तास चर्चा केल्या की तुम्ही भगतसिंग आणि त्याच्यासोबतच्या लोकांना माफी दिली पाहिजे. ते भरकटलेले आहेत, पण त्यांच्या मनात तसं काही नव्हतं की ते हिंसक किंवा गुंड डाकू प्रवृत्तीचे नाही, हे सतत सांगण्याचा प्रयत्न केला. इतके वेळा सांगितलं की आयर्विन चिडले आणि आयर्विनने विचारलं की तुम्ही सतत अहिंसा 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 सांगत असता आणि ही तुमची कोणती अहिंसा आहे की हिंसा करणाऱ्या माणसाची वकिली तुम्ही इथे करता येईल आणि आम्हाला सांगता की तुम्ही शिक्षा रद्द करा. तेव्हा गांधींनी त्यांना दिलेलं उत्तर 2 ओळीतलं, म्हणजे ते मोठं उत्तर होतं पण 2 ओळीतलं मी तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं की इथे हिंसा अहिंसेचा प्रश्न कुठे येतो, देशासाठी बलिदान देणाऱ्या हिंमतवान बहादूर लोकांसाठी मी बाजू मांडतोय. आता याच्यातून गांधींचं भगतसिंगांबद्दल किंवा इतरांबद्दल जे मत होतं ते अत्यंत स्पष्टपणे दिसते की इथे हिंसा अहिंसेचा प्रश्न येत नाही, मी देशासाठी बलिदान देण्याची तयारी असलेल्या हिंमतवान लोकांच्या बद्दल बोलतोय. तुम्ही त्यांना फाशी देऊ नका, ते वाईट प्रवृत्तीचे लोक नाहीत, हा गांधींचा मुद्दा होता. आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गांधींनी त्याच्यानंतर जवळपास 6 पत्र लिहिले की यांना माफ केलं पाहिजे. आणि आयर्विननी आपल्या आत्मचरित्रात हे लिहिलं. आयर्विनचं आत्मचरित्र आजही उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये आयर्विननी लिहिलेलं आहे की मला महात्मा गांधींनी खूप वेळा भेटी घेऊन त्रास दिला की भगतसिंगची फाशी रद्द केली पाहिजे. आणि त्या सगळ्या दबावामुळे भगतसिंगला फाशी देण्याची तारीख एक जाहीर झालेली होती, पण त्याला आधीच फाशी देऊन टाकण्यात आलं. त्याच्यामुळे हे समजून घेतलं पाहिजे की महात्मा गांधी हा माणूस केवळ राजकीय असा नव्हता. त्यांचे राजकीय विचार अत्यंत परिपक्व होते, पण ते राजकारणच समाजासाठी होतं, ते राजकारणच देशासाठी होतं. म्हणून त्यांनी हे पण सांगितलं की हिंसेवर आधारित स्वातंत्र्य नको, वेळ लागला तर चालेल, पण स्वातंत्र्य हे अहिंसेवर आधारित शांततेच्या मार्गाने आपल्याला मिळालं पाहिजे, लोकसहभागातून मिळालं पाहिजे.
हाच एक मुद्दा, म्हणजे मला तुम्ही असं म्हटलं की वेळ लागला तरी चालेल, हम्म. त्यात एक पुढचा एक गैरसमज लपलेला आहे की गांधीजींमुळे आपल्या भारताला स्वातंत्र्य उशिरा मिळालं, असा एक कुठेतरी मला एक गैरसमज वाटतो. काय झालं या याच्यात? तथ्य काय हो, आहे? आता याच्यात काय झालं की खूप जण जसं भगतसिंग होते हो. तसे अनेक जण सशस्त्र क्रांती करणारे होते, बरोबर. आणि त्यांना असं वाटते की त्याच वेळेस त्या सशस्त्र क्रांतीमुळे, हिंसेमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं, पण गांधींमुळे ते हो, उशिरा मिळालं. बरोबर. आता एक प्रसंग महत्वाचा आहे की चौरी चौरा म्हणून एक ठिकाण होतं जिथे लोकांचं आंदोलन एवढं पेटलं. गांधींनी जे चले जाव किंवा असहकार असे वेगवेगळे आंदोलन केले, त्या प्रत्येक आंदोलनाला सपोर्ट मिळत होता लोकांचा. बरं. लोकांनी तेव्हा एवढा पाठिंबा दिला की काही लोकांनी अतिउत्साही होऊन तिथलं पोलीस स्टेशन जाळलं आणि पोलिसांना पण जाळून टाकलं. बरं. त्याच्यामध्ये पोलीस जळून गेले. गांधींना जेव्हा माहीत झालं की अशा प्रकारची हिंसा झालेली आहे, तेव्हा त्यांनी उभं राहून, म्हणजे उभं राहून मी या अर्थाने म्हणतो की असं सगळं वातावरण पेटलेलं असताना की आपण एक हाक दिलेली आहे, सगळा देश पेटून उठलेला आहे इंग्रजांविरुद्ध, अशा वेळेस त्यांनी ठामपणे सांगितलं की अशा मार्गाने मला स्वातंत्र्य नको आहे. स्वातंत्र्य हे अहिंसक पद्धतीने आणि लोकशाही पद्धतीने मिळालं पाहिजे, लोकांच्या सहभागातून मिळालं पाहिजे. हिंसेवर आधारित स्वातंत्र्य हे जास्त दिवस टिकणार नाही. आता हा जो विचार आहे ना, आपण पाकिस्तानशी तुम्ही संबंधित लावून बघा की ज्या हिंसेच्या आधारे पाकिस्तानची फाळणी झाली, हिंसक पद्धतीने त्यांनी अनेक गोष्टी घेतल्या, आज कधीही आपल्याला राजकीय स्थैर्य पाकिस्तानमध्ये दिसत नाही. एक पंतप्रधान होतो, कोणी राष्ट्रपती होतो, कधी कोणी मिलिटरीच्या अंडर ते शासन जाते, तिथे पंतप्रधान किंवा मिलिटरीचे त्यांचे प्रमुख त्यांचे मर्डर होतात, खून केले जातात आणि राजकीय कारणांसाठी. त्यामुळे पाकिस्तान अजूनही दारिद्र्यात, गरिबीमध्ये काय आहे, कारण की त्यांनी जे हिंसेवर आधारित ओरबाडून घेणं ज्याला म्हणतो आपण, तसं गांधींनी होऊ दिलं आहे भारतामध्ये, आणि त्याच्यामुळे भारत देश आज 75वा गणराज्य दिन साजरा करताना सुद्धा आपण ठामपणे भारत एक देश म्हणून उभा आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दल आपण अजून विस्तृत बोलू शकतो नंतर कधीतरी, कारण की अनेक मुद्दे आहेत, ते गांधींच्या जीवनाबद्दल आपण बोललो पाहिजे असं आहे. खरंय खरंय सर. असा एक गैरसमज आहे की त्यावेळी सरदार पटेल आणि पंडित नेहरू हे गांधींच्या खूप जवळचे व्यक्तिमत्व होते, पण गांधीजींनी सरदार पटेलांना डावलून नेहरूंना पंतप्रधान केलं. हा गैरसमज का समज हा जो आहे, थोडासा तुम्ही त्यात आम्हाला जरा प्रकाश टाकता का त्याविषयी? बघा, सरदार पटेल हे लोहपुरुष म्हणून ओळखले जायचे. हो. आणि गांधींचे ते राईट हँड होते असं आपण म्हणू शकतो. अगदी. गांधींच्या अत्यंत जवळचा विश्वासू माणूस म्हणून सरदार पटेल. आणि सरदार पटेलांचं पण मोठेपण असं होतं की तेव्हा नेत्यांमध्ये कशी स्पर्धा व्हायची पहा, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की गांधींचं म्हणणं होतं की अस्पृश्यता निवारण करायचं असेल तर स्पृश्यांनी अस्पृश्यांचे कामं केले पाहिजे. बरं. आणि म्हणून ते काय करायचे की त्यांच्या आश्रमात त्यांच्यासोबत आलेल्या लोकांना, जे उच्च जातीचे आहेत, म्हणजे सरदार पटेल ब्राह्मण होते किंवा उच्च जातीचे होते, तर त्यांनी तशा लोकांनी आधी हे करायचं, काय म्हणतो आपण, संडास सफाई. बरं. मग जे स्वतः आश्रमातले कामं सगळ्यांनी करायचे आहे ते त्यांनी करायचे. अशा प्रकारची कामाची विभागणी व्हायची. मग जे अस्पृश्य मानले जात होते तेव्हा त्यांनी स्वयंपाकघरात काम करायचं, भाजी वगैरे कापायची, सगळ्यांसाठी स्वयंपाक तयार करायचा, म्हणजे इतर सगळ्यांनी त्यांच्या हातचं खाल्लं पाहिजे. बरं. तर हे प्रत्यक्ष वागणुकीतून अस्पृश्यता निवारण होतं. मग याच्यामध्ये एकदा सरदार पटेलांनी गांधींना पत्र लिहिलं की बापू, मुझे आपका जो बामन है वो कभी संडास सफाई का काम नहीं देता है. ते म्हणजे महादेवभाई देसाई जे गांधींचे पीए होते. बरं. तर ते ब्राह्मण असल्यामुळे ते त्यांना काम मिळायचं, आणि त्यांच्यामुळे मला संडास सफाईचं काम करता येत नाही, तुम्ही मला संडास सफाईचं काम दिलं पाहिजे, असं पत्र सरदार पटेलांनी लिहिलं गांधींना. म्हणजे बघा, आता कसं आहे की हे मंत्रिमंडळ मिळालं पाहिजे, असे मागण्या करतात, त्यासाठी अडवून धरतात, त्यासाठी दबाव टाकतात. पण तेव्हा सरदार पटेलांची मागणी काय होती की मला संडास सफाईचं काम का तुम्ही देत नाही. एवढे मोठे ते नेते, त्यांचे संबंध लक्षात घ्या तुम्ही, की गांधींना ते अशा प्रकारे सांगू शकत होते, लिहू शकत होते, हे त्यांचे संबंध होते. आता 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, तेव्हा सरदार पटेलांचं वय 72 वर्ष होतं. बरं. आणि पंडित नेहरूंचं वय 58 वर्ष होते. मग काय झालं की सरदार पटेल 72 वर्षाचे होते आणि ते आजारी प्रचंड होते. त्यांना मधुमेह होता, त्यांच्या बायकोचं आधी निधन झाल्यामुळे तो मानसिक धक्का होता,
आणि ते प्रचंड आजारी होते. साधारणतः 1936 पासून त्यांना विविध प्रकारचे असे जीवघेणे आजार ते नियंत्रणात आणणं सतत आवश्यक होतं, अशा प्रकारचे आजार होते. पण हा माणूस सतत देशासाठी कार्यरत राहिला. 1936 नंतर आजार झालेले असताना ते सतत कार्यरत राहिले आणि 15 डिसेंबर 1950 रोजी 15 डिसेंबर 1950 रोजी सरदार पटेल यांचं मुंबईमध्ये निधन झालं. त्याच्या आधीची एक घटना खूप महत्वाची आहे की त्यांनी 6 डिसेंबर 1950 ते अहमदाबादला जात होते विमानाने. तेव्हा त्यांनी त्यांच्या सोबतचे त्यांचे मित्र न.वी. गाडगीळ यांना बोलावून सांगितलं की मी काय आता जगत नाही, मला हे आजार फार झालेले आहे, मी काय आता जगत नाही. कोणाचे, तुझे पण आणि कोणाचे पण, जवाहरशी किती पण जास्त वितुष्ट असतील किंवा तुमचे मतभेद असतील तरी पंडित जवाहर सोबत तुम्ही कोणीही असहकार करू नका, त्याच्यासोबत राहा. देशाच्या बांधणीसाठी तो काम करतोय आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यासोबत राहणं आवश्यक. हे आजारी अवस्थेत असलेल्या सरदार पटेलांनी सांगितलं. म्हणजे परत त्यांचे आणि नेहरूंचे संबंध आपल्याला दिसतात की एक मित्राचे संबंध होते, काळजी घेणारे संबंध होते. आता हे सगळे संबंध समजून घेतल्यावर हे समजून घेतलं पाहिजे नक्कीच की 15 डिसेंबर 1950 रोजी म्हणजे 10 दिवसांनीच त्याच्यानंतर निधन झालं. आणि 1951-52 मध्ये पहिली निवडणूक झाली, सार्वत्रिक निवडणूक पहिली 1951-52 मध्ये झाली. म्हणजे तेव्हा सरदार पटेल नव्हतेच. मग त्याच्यामुळे आपण जर म्हणत असू की 1950 मध्ये निधन झालेल्या सरदार पटेलांनी 1951-52 मध्ये झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान व्हायला पाहिजे होतं, ते शक्य नव्हतं. कारण की सार्वत्रिक निवडणूकच त्यांच्या मृत्यूनंतर झाली. पण भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्यांच्याकडे प्रमुख पद देता आलं असतं, पण त्यांनी ते नाकारलं. त्यांनी सांगितलं, गांधींनी पण ते नाकारलं, सरदार पटेलांना करायचं नाही म्हणून सांगितलं, की पंडित नेहरूंना करायचं, कारण की त्यांचं वय त्यांच्यासोबत होतं. आणि सरदार पटेलांना हे अत्यंत योग्य प्रकारे माहित होतं की आपण पंतप्रधान होणं बरोबर नाही. आता आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो त्यांची, की जेव्हा राष्ट्रपतीची निवडणूक होती तेव्हा तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सरदार पटेल यांनी पुरस्कृत केलं होतं. आणि पंडित नेहरूंचे उमेदवार होते राजगोपालाचारी. पण राजगोपालाचारींचा पराभव झाला आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती झाले. आता एक विचार करा की जो माणूस राष्ट्रपती आपल्या मर्जीचा निवडून आणू शकतो त्यावेळेस त्या माणसामध्ये ताकद नव्हती का की त्यांनी स्वतः म्हटलं असतं ते पंतप्रधान झाले असते. बरोबर आहे. पण त्यांनाच माहित होतं की मी अनेक आजारांनी जर्जर झालेलो आहे, माझी तब्येतीची काळजी घेऊन देशाची काळजी घेणं शक्य होणार नाही, म्हणून जवाहरचं वय कमी आहे, त्यांनी पंतप्रधान झालं पाहिजे. गांधींची इच्छा बरोबर आहे आणि त्यांनी त्याला सपोर्ट दिला. तर विनाकारण काय होते की सरदार पटेल झाले असते तर असं झालं असतं, तसं असं आजचे नेते काही पण फोक्या मारतात, पण तसं नाही आहे. सगळ्यात पहिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी, भारतभर बंदी, की एक ही जहाल संघटना आहे आणि याच्यावर बंदी पूर्ण ही सरदार पटेलांनी आणली. आणि ती बंदी पंडित नेहरूंनी उठवली. पंडित नेहरूंनी सांगितलं की सगळ्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्यामुळे त्या संघटनेचे काय विचार असतील तरी असू द्या, पण त्यांच्यावरची बंदी आपण काढली पाहिजे. पण ती बंदी सरदार पटेलांनी लावली. त्यांनी सांगितलं की हिंसक संघटना आहे, ही देशविघातक काम करू शकेल, आणि असं म्हणून त्यांनी बंदी लावली होती. आपण हे समजून घेतलं पाहिजे. सगळं जे काही त्यांचं राजकीय समज होती ती अत्यंत उत्तुंग स्वरूपाची होती. त्यामुळे सरदार पटेल आणि नेहरूंची तुलना होऊ शकत नाही. सरदार पटेल लोहपुरुष का होते? कारण की अनेक राज्य जे होते राजेशाही खाली ते त्यांनी सगळे एकत्रित आणले, भारत देश तयार केला त्यांनी. डॉक्टर आंबेडकरांनी घटना लिहून भारताची एकसंध बांधणी केली. तर सरदार पटेलांनी एकेका राजाला पटवून, कधी नमवून, कधी त्याच्यावर दबाव टाकून, कधी युद्धाच्या धमक्या देऊन आणि कधी युद्ध करून सुद्धा त्यांना भारत देशामध्ये समाविष्ट केलं. हे त्यांचं मोठेपण आहे. एक पुढचा गैरसमज असं बऱ्याचदा दिसतो वाचनामध्ये की गांधीजींनी अस्पृश्य लोकांसाठी तेवढ्या प्रमाणात काम नाही केलं. ते केलं का नाही केलं हा एक खूप मोठा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. तो मला तुम्हाला विचारायचं की गांधीजींनी काय काम केलं अस्पृश्य लोकांसाठी आणि ते सनातनी होते का? गांधीजी यांना बोलताना असं म्हणायचे की मी सनातनी हिंदू आहे, बोलताना म्हणायचे. आणि त्यांची सनातनी हिंदूची व्याख्या आता जे सनातन वगैरे आहे तसे नव्हती. तो काय फरक आहे तेव्हाचा सनातन हिंदू आणि आताचा? तो काय फरक? नुसतं हिंदू असणं हे वेगळं आहे आणि हिंदुत्ववादी असणं वेगळं आहे. ते हिंदू होते
जो सहिष्णुतेवर आधारित धर्म आहे, तो हिंदू आहे, मुस्लिम आहे, सिख आहे, सगळ्यांमध्ये सहिष्णुता आहे, ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा आहे. ती सहिष्णुता म्हणजे धर्म आहे असं मानणारे गांधी असल्यामुळे ते खूप कट्टर हिंदू होते असं आपण म्हणू शकतो. पण ते हिंदुत्ववादी नव्हते. बर. हिंदूच श्रेष्ठ असं म्हणून बघणारे गांधी नव्हते. पण त्यावेळेस अस्पृश्य समाज खूप मोठा होता, ज्याला आपण आता दलित समाज म्हणतो. दलितांवरचे अन्याय अत्याचार हे मगाशी मी सांगितलं तसं आपण त्यांनी आपल्या दोन्ही गालावर थापण मारले तरी आपण काही करायचं नाही तेवढं, तरी पण ते आपलं पाप धुवून निघणार नाही एवढे गांधी विचार होता. आता त्या गांधींनी मग अस्पृश्यांसाठी काय केलं असं तुमचा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी हे समांतर आपण जर पाहिले तर डॉक्टर आंबेडकरांनी काय केलं की अस्पृश्यांच्या मनातील अस्पृश्यता काढण्याचा प्रयत्न केला. की तुम्ही स्वतःला अस्पृश्य का समजता, तुम्ही प्रश्न का विचारत नाही, असं त्यांना प्रश्न विचारण्यासाठी तयार केलं, हिंमत दिली की आपण समानतेने माणूस म्हणून जगण्याचा हक्क आपल्याला आहे. विषमता समजून सांगण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलं अस्पृश्य समाजामध्ये. त्याचवेळी मगाशी मी जसं सांगितलं की गांधींनी सवर्णांच्या मनातली अस्पृश्यता काढण्याचा प्रयत्न केला. आता हे दोन्ही प्रयत्न समांतर आहे ना, म्हणजे जो स्वतःला श्रेष्ठ समजतो त्या माणसाच्या मनातली इतरांबद्दलची अस्पृश्यता काढणं किंवा तूच फार सुपेरियर आहे असं काही समजायचं नाही, सगळेच जण माणसं आहेत. बरोबर. हे सांगण्यासाठी जे स्वतःला स्पृश्य समजतात त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे वरिष्ठ जातीच्या लोकांसोबत. आणि त्याच वेळेस आंबेडकरांनी अस्पृश्य लोकांच्या मनातली अस्पृश्यता काढणं आणि त्यांना तयार करणं की तुम्ही सुद्धा समान आहेत, हे कुठेतरी एकत्र येणारं काम आहे. आणि त्या अर्थाने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे गांधी आणि आंबेडकर या दृष्टीने पूरक आहेत असं मला वाटते. अर्थातच पुणे करार, मग सेपरेट मतदारसंघाची मागणी, कधीतरी आपण त्या विषयाबद्दल आपण वेगळं बोललं पाहिजे, कारण की तो खूप मोठा विषय आहे. आता 27 जून 1947 गांधींनी काँग्रेसला पत्र लिहिलं. काँग्रेस पक्षाच्या सगळ्या प्रमुखांना पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की जर माझं चाललं असतं आणि जर तसं शक्य असतं तर मला राष्ट्रपती पदावर अस्पृश्य समाजातील, ती पण भंगी समाजातली स्त्री नियुक्त करणं आवडलं असतं. त्यांनी म्हटलं ब्रिटिश साम्राज्ञी, एखादी ब्रिटिश याची जी राणी आहे ती जर लग्नामुळे किंवा कमी वयात असेल तरी होऊ शकते, तर आपल्या इथे राष्ट्रपती पदावर अस्पृश्य का बसू शकत नाही. त्यांनी गांधींनी पत्रात लिहिलेलं आहे. आणि आता आपण पाहतो की आदिवासी समाजातली राष्ट्रपती असते पण तिला मंदिरात येऊ दिलं जात नाही. म्हणजे हा विरोधाभास पहा. म्हणजे अस्पृश्यता मानणारे कोण आहेत? गांधी कधीच अस्पृश्यता मानत नव्हते, ते दूर करण्याचा प्रयत्न करत होते. पण तो वन ऑफ द एक मुद्दा होता देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातला. त्यांचं एम होतं स्वातंत्र्य संग्राम, याच प्रश्नावर काम करणं हे त्यांचं ध्येय नव्हतं तेव्हा. तरी पण त्यांनी त्या विषयावर सातत्याने काम केलं. आणि अस्पृश्यता ही धर्माने मान्य केलेली बाब नाही तर सैतानी विचार आहे असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि 1920 साली नागपूरला काँग्रेस अधिवेशनात त्यांनी अस्पृश्यता ठराव मांडला. अस्पृश्यता निर्मूलन आणि विरोधी ठराव मांडणारा पहिला नेता ठरला गांधी, ज्यांनी काँग्रेसच्या 1920च्या नागपूर अधिवेशनामध्ये हा ठराव मांडला. तेव्हा काँग्रेस हाच एक बलाढ्य पक्ष होता, इतर कोणते पक्ष नव्हते. काँग्रेस देशाला नीती देणारा पक्ष होता. त्यांनी 1920 साली अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला गांधींनी. अस्पृश्यता जिवंत राहण्यापेक्षा हिंदू धर्माने मरून जावे अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं. त्यांनी सांगितलं की आपण अस्पृश्यतेसह जगू शकत नाही, अस्पृश्यता नष्ट झालीच पाहिजे. आणि ती जर नष्ट करण्यासाठी आपण हिंदू असलेले किंवा इतर सगळेजण जे सवर्ण समजतात स्वतःला, ते जर अपयशी ठरले तर आपण मरून गेलो पाहिजे. हे पाप आपण करणं चुकीचं आहे, की अस्पृश्यता जोपासणं हे चुकीचं आहे. आणि हे गांधींचं म्हणणं मला वाटते आंबेडकरांनी त्यांच्या न्यूजपेपरमध्ये छापलं होतं. कारण पुढे त्यांनी असं म्हटलं होतं की अस्पृश्यांना मंदिरात आणि अंतःकरणात प्रवेश दिल्याशिवाय देव परत येणार नाही. आणि अशा प्रकारचे सगळे वक्तव्य बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या त्यांच्या वृत्तपत्रामध्ये गांधींच्या नावाने छापले. म्हणजे हे पण लक्षात येते काय ते विरोधी नव्हते एकमेकांचे, की एकमेकांचे दुश्मन किंवा शत्रू नव्हते. त्यांचे मतभेद होते पण मनभेद नव्हते. आता आपण काय करतो की गांधी आणि आंबेडकरांमधले मतभेद जणू त्यांचे मनभेद होते, एकमेकांचे ते शत्रूच होते अशा दृष्टीने चित्र रंगवलं जातं. ते फार चुकीचं आहे.
गांधी आणि आंबेडकरांचा एकत्रित विचार केल्याशिवाय आपण लोकशाही अस्तित्वात आणू शकत नाही, हे आजचं भारताचं वास्तव आहे. गांधींनी परत हरिजन नावाचं वृत्तपत्र किंवा मासिक काढलं, जे हिंदी, मराठी, गुजराती अशा तिन्ही भाषेतून काढलं आणि 12,000 किलोमीटरची हरिजन यात्रा त्यांनी काढली, ज्याच्यामध्ये ते 4 जून 1927 रोजी त्यांच्यावर पुण्यात हल्ला सुद्धा झाला, ज्याच्यामध्ये गोडसे आणि ते त्याच प्रवृत्तीचे सगळे लोक होते. 1927 मध्ये 4 जून 1927 मध्ये. आता मग आपल्याला हा हल्ला झाल्यावर हे लक्षात आलं पाहिजे की बॉम्बस्फोट जो गांधींच्या समोर करून आणला तेव्हा, तो मग ते हरिजन आणि तेव्हाचे सवर्ण यांच्यामधली दुरी आणि दरी मिटवण्याचा प्रयत्न करत होते म्हणून हमला झाला का? आणि तेव्हा तर काही दुसरा विषय नव्हता. त्यामुळे जे सनातनी हिंदुत्ववादी होते ना, ते तेव्हापासून गांधींबद्दल आक्रमक होते. मगाशी मी जसं म्हटलं तसं की गांधी हा माणूस जेवढं एक हिंदुत्ववादी राम मानणार नाही, जेवढं एक हिंदुत्ववादी रामाचं नाव घेणार नाही, तेवढं रामाचं नाव घेणार आहे. आणि त्यांचे शिष्य विनोबा भावे यांनी परत पुढे जाऊन सांगितलं की श्वासासोबत रामाचं नाव घ्या, आणि म्हणून त्यांनी राम हरी असं नाव काढलं विनोबांनी, की श्वास घेतल्यावर राम म्हणायचं आणि सोडल्यावर हरी म्हणायचं, आणि राम हरी असं त्यांचा तो मंत्र होता जगण्याचा. तर हे लोक त्याच्यामुळे या अनेकांच्या डोळ्यात खुपणारे होते की हे खरोखरचा धर्म मानत होते आणि श्वासासोबत धर्म जगत होते. त्यामुळे ते विचारी नव्हते, ते विचारी होते. ते विचारी हिंदू असल्यामुळे त्याच्याबद्दलचा संघर्ष यांचा होता सतत. सर, आधी आपण शेवटच्या एक भागात मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की असे गांधीजी जे आपले राष्ट्रपिता ज्यांना आपण म्हणतो, अशा राष्ट्रपित्यांवर 30 जानेवारी रोजी जो हल्ला झाला, ज्याच्यात त्यांना हुतात्मा प्राप्त झालं, त्याच्या आधी त्यांच्यावर असे बरेच जीवघेणे हल्ले झाले असावे. तर ते असे हल्ले झाले होते का, आणि त्या हल्ल्यांच्या मागचं काय राजकारण असावं, तेव्हाची परिस्थिती काय होती, तर त्या हल्ल्याबद्दल थोडंच आम्हाला सांगा. गांधींवर जो हमला झाला 30 जानेवारी रोजी, तो शेवटचा जीवघेणा हमला होता. पण त्यापूर्वी त्यांच्यावर जवळपास 5 अटॅक करण्यात आले. आणि त्या 5 पैकी अनेक हमल्यांमध्ये सारखेच हेच लोक होते जे सतत प्रयत्न करत होते. म्हणून तो इतिहासाचा जो भाग आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे असं मला वाटते, की एक मोठा लोकलढा उभारणारा, मोठा लोकसंघर्ष उभा करणारा, अहिंसक मार्गाने आणि अत्यंत धार्मिक दृष्टिकोनातून जगणारा माणूस, त्याला आडवं करण्यासाठी हे जे काही षडयंत्र सतत रचण्यात आलं होतं, त्याच्या मागे इतिहास जर आपण पाहिला तर स्पष्टपणे असं दिसते की त्यांच्यावर 1934 पासून हमले झाले. 1934 सालापासून. म्हणजे तेव्हा फाळणीचा विषय नव्हता, तेव्हा 55 कोटीचा विषय नव्हता, तेव्हा पाकिस्तानचा विषय नव्हता, तरी सुद्धा 1934 मध्ये त्यांच्यावर हमला झाला. 25 जून 1934 रोजी गांधींच्या गाडीवर बॉम्ब टाकण्यात आला, जो मी तुम्हाला आता सांगितलं, त्यांनी हरिजन यात्रा काढली. त्यानंतर जुलै 1944 साली पाचगणीला त्यांच्यावर हमला झाला. आणि पाचगणीला तेव्हा पुण्यातल्या सुरती लॉजचे मणिशंकर पुरोहित आणि पाचगणीजवळच भिलारे वस्तीत राहणारे डी भिलारे गुरुजी यांनी या हमलेखोरांना तेव्हा अडवलं. आणि तेव्हा त्यांच्यासोबत म्हणजे चाकू आणि जांबिया ते होते, शस्त्र होते, आणि ते गांधींवर हमला करायसाठी जात होते. तेव्हा त्या गँगमध्ये हमला करणाऱ्यांच्या विष्णू करकरे, थत्ते, बडगे, गोपाळ गोडसे आणि इतर सगळेजण होते जे पळून गेले. त्यानंतर 1944 मध्ये सप्टेंबरच्या वर्धा येथे सेवाग्राम जे गांधींचा आश्रम होता, तिथून गांधी मुंबईला जाणार होते. तर त्यांनी मुंबईला जाऊ नये म्हणून सेवाग्राम आश्रमाच्या दारासमोर, आणि गांधी सिनेमात पण मला वाटते हा सीन दाखवलेला आहे, तेव्हा त्यांच्या त्या सेवाग्राम आश्रमाच्या गेट समोर यांनी आंदोलन केलं. त्यांनी जाऊ नये म्हणून तिथे घोषणा दिल्या. आणि तेव्हा सुद्धा नथुरामला पकडण्यात आलं, आणि त्याच्याजवळ तेव्हा जांबिया होता, जे शस्त्र म्हणून घुसखण्यासाठी वापरतात, ते त्याच्याकडे होतं. आणि तेव्हा त्याला अटक पण करण्यात आली, नंतर त्याला सोडण्यात आलं. आता हा इतिहास आहे, आणि याच्यामध्ये सगळं इंग्रजांनी आणि सगळ्यांनी लिहून ठेवलाय, ब्रिटिश राज्यव्यवस्थेने सुद्धा.
मग 29 जून 1946 रोजी रेल्वे रुळावर मोठे मोठे दगड ठेवण्यात आले. आणि ती रेल्वे जी पुण्याकडे जात होती त्या रेल्वेच्या समोर हे ठेवण्यात आले. आणि तेव्हा रेल्वे प्रशासनाने सांगितलेलं होतं, ब्रिटिश गव्हर्नमेंटनी जाहीर केलं होतं की महात्मा गांधी जात असलेल्या स्पेशल ट्रेनशिवाय इतर कोणती ट्रेन तिथून जाणार नव्हती, हीच ट्रेन जाणार होती. म्हणजे यांनाच हमला करण्यासाठी दगड ठेवण्यात आले होते. आणि इंजिन ड्रायव्हरनी तेव्हा सतर्कतेने गाडी हळू केली, दगडांवर गाडी गेली, पण कोणती नुकसान कोणतं झालं नाही. तर हा एक प्रयत्न होता. आणि मग 28 जानेवारी 1948 रोजी बिर्ला हाऊसमध्ये दिल्लीच्या बॉम्बस्फोट करण्यात आला. तारीख तुम्ही लक्षात घ्या, 28 जानेवारी 1948 रोजी, 1 वर्ष बरोबर आधी. मग बिर्ला हाऊस मध्ये तेव्हा मदन पहावा, विष्णू करकरे, दिगंबर बडगे, शंकर किस्तय्या, गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे या सगळ्यांचाच त्याच्यात सहभाग होता. त्यातला फक्त पहावा हात धरला गेला, त्याला पकडण्यात आलं होतं. मग 30 जानेवारी 1948 म्हणजे परत 10 दिवसांनी, केवळ 10 दिवसांनी नथुराम गोडसेंनी 3 फुटावरून महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या. पहिले ते पाया पडले गांधींच्या, आणि त्यांनी पाया पडून गांधींचा खून केला. 3 फुटावरून सगळ्या शरीरात गोळ्या टाकल्या. म्हणजे आपण कुठेतरी ज्याचं पावित्र्य मानलं पाहिजे, ज्याचे आपण उपकार मानले पाहिजे, अशा व्यक्तीला, जे समाजाला दिशादर्शक आहे, जे खरोखरचे हिंदू होते, हिंदुत्ववादी नव्हते म्हणून त्यांना मारलं, त्यांच्या पाया पडायचं आणि मग त्यांना गोळ्या मारायच्या, हे आपण समजून घेतलं पाहिजे. की काही जण मग एखाद्या संसदेमध्ये, एखाद्या इमारतीमध्ये प्रवेश करताना पाया पडतात आणि आपल्याला दाखवतात की फार आदर आपला आहे, पण मग पाया पडून ज्या व्यक्तीच्या तुम्ही पाया पडता त्याला झोपवण्याची संस्कृती असेल तर ती हिंसक संस्कृती जी आहे ती षडयंत्री स्वरूपाची. म्हणून मगाशी मी म्हटलं की विषारी ही संस्कृती आहे, जी कोणाला तरी मारण्यावर विश्वास ठेवते. 1934 पासून 5 हमले गांधींवर झाले, आणि शेवटच्या हमल्यामध्ये गांधी हा धर्म जगलेला, अहिंसक तत्वाचा पुजारी असलेला माणूस, ज्यांनी भारताची एक बांधणी केली, विकासाच्या दिशेने आपण कसं जाणार याच्याबद्दलची, माणूस जोडला पाहिजे असं ज्यांनी सांगितलं, जाती धर्मावर भेद करू नका असं त्यांनी सांगितलं, त्या माणसाला नथुराम गोडसेंनी लोळवलं. आणि तरी गांधींचे विचार जिवंत राहिले. त्याचा हा प्रॉब्लेम आता यांचा झालेला आहे की गांधींना मारलं आपण, म्हणजे एक व्यक्ती म्हणून संपवलं, पण त्या माणसाचे विचार संपू शकत नाही, कारण की ते सतत काळाशी सुसंगत अशा पद्धतीने, समर्पक पद्धतीने वर येतात आणि गांधींचे विचार जगात सगळीकडे मान्य होतात. त्यामुळे मग आपले पंतप्रधान परदेशात जातात तेव्हा तिथल्या गांधीच्या पुतळ्याला ते नतमस्तक होतात. तिथे काही गोडसेचं नाव आपण म्हणू शकत नाही. मग आता नथुराम गोडसे प्रवृत्ती मानणारे जे लोक आहेत त्यांनी हे सगळे गांधींबद्दलचे गैरसमज दूर करायला पाहिजे. आणि मग का नाही तुम्ही बरं नथुराम गोडसे एवढा प्रिय तुम्हाला आहे तर कोणीतरी अशा परिवारातले लोक आपल्या नवीन बाळाचा जन्म तेव्हा त्याचं नाव नथुराम का ठेवतात? कारण की अजूनही त्यांना माहिती आहे की नथुराम ही वाईट प्रवृत्ती आहे, ते नाव आपल्याला ठेवायचं नाही आता. त्यामुळे मला असं वाटते की वाईट प्रवृत्ती जी आहे तिला आपण डिस्कार्ड केलं पाहिजे आणि चांगल्या प्रवृत्तीचा स्वीकार केला पाहिजे. तर आपण कुठेतरी महात्मा गांधी समजून घेऊ शकतो. आता महात्मा म्हटलं तरी काही लोकांना राग येतो, त्यांना मग सांगायला पाहिजे की महात्मा ही पदवी त्यांना रवींद्रनाथ टागोरांनी दिली. हो हो. आणि त्यांनी दिली. आणि सुभाषचंद्र बोसांनी त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधलं. तर काही गांधींनी स्वतः ठराव केला नाही असं की मला महात्मा म्हणा. पण महाराष्ट्रातले एक जण आहेत जे गांधी थोडासा जगण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या गावातल्या लोकांनी त्यांनीच करायला सांगितलं की मला महात्मा म्हणा. असे सुद्धा प्रयोग होतात. त्यामुळे कसं आहे की मीपणा जो आहे त्याचा अंत केलेला माणूस म्हणून गांधीकडे पाहायला पाहिजे की त्यांनी स्वतःचं अस्तित्व देशासाठी समर्पित करून टाकलं. त्यांचं अस्तित्व म्हणजे भारत देश होता, त्यांचं अस्तित्व म्हणजे अहिंसा होती, त्यांचं अस्तित्व म्हणजे अहिंसक मार्गाने लोकांच्या सहभागातून तयार झालेलं राज्य हे रामराज्य आहे, ते त्यांना पाहिजे होतं. आणि म्हणून मला वाटते की आजच्या दिवशी आपण गांधींचा हा विचार जर समजून घेतला तर गांधी आपल्याला एक माणूस म्हणून दिसतात, वडीलधारी म्हणून दिसतात,
जे आपल्याला मार्गदर्शन करतात आणि जे लगेरो मुन्नाबाई पासून आपण सुरुवात केली होती, त्या सिनेमात जे दाखवलंय की त्या बिघडलेल्या वाईट आणि चुकीच्या वळणावर चाललेल्या संजय दत्त मुन्नाभाई याचा हात धरून गांधी त्याला सांगतात की अरे मुन्ना ऐसे कर, तू माफी माफी मागितल्यावर तू मोठा होशील आणि त्या माणसाला वाटेल की अरे आपण चूक केली आणि त्याच्या मनातल्या मानवतेला तू आव्हान दे. हे जे बोट धरून सांगणारा गांधी आहे तो आपल्याला पाहिजे. मी तरी माझ्या कामामध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांचं एक एक बोट धरून मी चालतो आणि त्याच्याशिवाय संविधान किंवा लोकशाहीबद्दलचं काम आपण करू शकत नाही असं मला वाटते. खूप थँक्यू सर, तुम्ही आज आम्हाला एवढा वेळ दिला आणि गांधीजी त्यांच्याबद्दलचे गैरसमज तुम्ही आम्हाला पुन्हा नवीन पद्धतीने सांगितले आणि मला असं वाटतं की आमच्या सर्वच ऑडियन्सचे त्यांच्या मनातले प्रश्न नक्कीच दूर झाले असतील. पुन्हा एकदा थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तेव्हा हेल्दी गप्पाच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही शेअर करा आणि विसरू नका खालच्या बेल आयकॉनवर क्लिक करून हा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत थँक्यू सो मच.